नमस्कार शेतकरी मित्रांनो, आजच्या व्हिडिओच्या मार्फत शेतकऱ्यांच्या मनात व्हीएचडी व्हरायटीबद्दल असणारी शंका किंवा गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न करणार आहे. तर मी पहिलाच सांगितलं होतं, लांबीचा शेवट म्हणजे व्हीएचडी व्हरायटी आणि ह्या प्लॉटमध्ये गेल्यावर नुसता अशा मिरच्या दिसतात मिरच्या. तर या व्हरायटीबद्दल पहिला गैरसमज असणार म्हणजे कूच जास्त होत्या. आता कुजीचा विचार केला तर जेवढे इलॉंगेशनच्या व्हरायटी आहेत त्या सगळ्यांनाच कूच जास्त आहे. त्यामुळे ही पण व्हरायटी इलॉंगेशनची आहे. त्यामुळे याला सुद्धा बाकीच्या व्हरायटीसारखीच कूच आहे. दुसरा गैरसमज असा की सनबर्निंग होते. आता जेवढ्या इलॉंगेशनच्या व्हरायटी आहेत आणि ज्यांना आपण पीजीआरचा जास्त वापर करतोय, जर तुम्ही या व्हरायटीला पीजीआरचा जास्त वापर केला तर याला सुद्धा सनबर्निंग होणार. तिसरा गैरसमज असा की ही व्हरायटी एक्सपोर्टला चालते का? तर आमच्या गावातली 95% प्लॉट एक्सपोर्टला जाते ती आणि बाकीची 5% लोकलला जातात. अजून एक गैरसमज असा की याचं मनी लांबडा असल्यामुळे मनी मोडते ती. तर अजिबात असं काय होत नाही. जेवढं आपलं रेग्युलर प्लॉटचं मनी मोडते ती, तसंच या प्लॉट सुद्धा तेवढंच मनी मोडते ती, अजिबात जास्त मोडत नाही. आणि या व्हरायटीच्या रेटबद्दल सांगायला गेलं तर ज्यावेळी आमच्या गावात 4 किलोचा रेट 200 ते 250 रुपये होता, त्यावेळी या व्हरायटीचा 400 ते 500 रुपये रेटपर्यंत चालू होता. त्यामुळे एक्सपोर्टला किंवा मार्केटला ही व्हरायटी चालणार आहे, टिकणार आहे. त्यामुळे बऱ्यापैकी शेतकऱ्यांनी मनात असणाऱ्या शंका किंवा अफवांवर विश्वास न ठेवता त्या द्राक्ष बागायतदाराला भेटून त्याबद्दल काय समस्या ते जाणून घेणं हे गरजेचं पडते. तुमच्याही मनात अजून कोणत्या शंका असल्या तर कमेंटमध्ये नक्की विचारावा आणि फॉलो करायला तेवढं विसरू नका. धन्यवाद.